नमस्कार, नीलम्स इझी रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण लसुणी भडंग चिवड्याची रेसिपी बघणार आहोत। ह्या चिवड्यामध्ये लसणाचा खूप छान फ्लेवर येतो। चिवडा चविष्ट होण्यासाठी मीठ मसाल्यांचं योग्य प्रमाण कसं ठरवायचं ते सुद्धा आज ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चिवडा बनवण्यासाठी आपण अर्धा किलो भडंग कुरमुरे चाळून आणि स्वच्छ करून घेतलेले आहेत। यानंतर आपण तेल तापवून घेतलं आहे। यात आपण 1 वाटी शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणे तळून घेताना यामध्ये आपल्याला अर्धा चमच मीठ तेलामध्ये टाकायचं आहे। यामुळे आपण तळून घेतलेल्या साहित्याला छान चव येईल। आता इथे आपले शेंगदाणे तळून झाले आहे, एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घ्यायचे आहेत। खोबऱ्याचे काप सुद्धा आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत। खोबऱ्याचे काप सुद्धा आपले तळून झालेले आहेत, हे सुद्धा आपण काढून घेऊ। यानंतर आपण पाऊण वाटी डाळ्या घेतल्या आहेत। डाळ्या सुद्धा आपल्याला चांगल्या तळून घ्यायच्या आहे, पण इथे डाळ्या जास्त तळायच्या नाहीत, नाहीतर मग डाळ्या कडक होतात। फक्त मिनिटभर डाळ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे। आता आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे। आपण 1 वाटी कढीपत्ता स्वच्छ धुवून आणि वाळवून घेतलेला होता। आता कढीपत्ता सुद्धा आपल्याला छान कुरकुरीत होतो तोपर्यंत तळून घ्यायचा आहे। आणि इथे आपला कढीपत्ता तळून झालेला आहे। आता हा सुद्धा आपण काढून घेऊ। यानंतर आपण अर्धी वाटी ठेचून घेतलेला लसूण घेतला आहे। हा लसूण सुद्धा आपल्याला छान ब्राऊन रंग होतो तोपर्यंत तळून घ्यायचा आहे। इथे लसूण चांगला तळून घेणं खूप गरजेचं आहे, नाहीतर मग लसूण कच्चा राहून खाताना वातड लागू शकतो। लसूण सुद्धा आपला चांगला तळून झालेला आहे, हा सुद्धा आपण काढून घेऊ। आता आपण चिवड्यासाठीचा मसाला तयार करून घेऊ। त्यासाठी आपण 1 चमच बडीशेप, 1 चमच जिरं, 2 चमच धणे, पाव चमच लिंबू पावडर, 1 चमच लाल तिखट, 1 चमच काश्मीरी मिरची पावडर, 4 ते 5 मिरी व 3 ते 4 वेलची, तसंच 1 चमच मीठ टाकून आपल्याला हे सगळे जिन्नस दळून बारीक पावडर करून घ्यायची आहे। आता आपण कढईत 3 ते 4 मोठे चमच तेल तापवून घ्यायचं आहे। त्यात आपल्याला 1 चमच मोहरी घालायची आहे। मोहरी चांगली तडतडली की आपण अर्धा चमच यामध्ये हळद घालायची आहे। आता यानंतर आपण तयार करून घेतलेला मसाला घालून एकत्र करून घ्यायचा आहे। हा मसाला घातल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा, मसाला चांगला एकत्र करायचा आणि हा सगळा मसाला कुरमुऱ्यांवरती आपल्याला टाकून घ्यायचा आहे। सगळ्या कुरमुऱ्यांना मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा। सगळ्या कुरमुऱ्यांना मसाला चांगला लागला गेला की यानंतर आपण तळून घेतलेले सगळे जिन्नस यामध्ये टाकायचे आहेत आणि पुन्हा एकदा हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। यामुळे सगळीकडे मसाला नीट लागला जाईल। आता यात 2 चमच आपल्याला पिठी साखर घालायची आहे। पिठी साखर घातल्यानंतर सुद्धा पुन्हा आपल्याला एकदा हे सगळं छान एकत्र करायचं आहे। पिठी साखर, लिंबू, मीठ, मसाले, लसूण यामुळे ह्या चिवड्याला खूप छान चव येते। असा मस्त कुरकुरीत चमचमीत चिवडा तयार करून बघा। कसा झाला ते कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अजून एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।